मॉर्निंग. कालपर्यंत आपण ॲटॉमिक प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी ह्या दोन टाईपच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या. ॲटॉमिक प्रॉपर्टीमध्ये ॲटमशी रिलेटेड अशा काही प्रॉपर्टी होत्या, त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस, आयनिक रेडियस एक्सेट्रा, बरोबर. आणि दुसरा पार्ट बघितला फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पण स्टेट, ॲपियरन्स याच्याशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टी होत्या त्या आपण स्टडी केल्या. आता तसा सेम तिसरा पार्ट येणार आहे केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीज फॉर ग्रुप 16, 17 आणि 18 एलिमेंट्स. आता केमिकल प्रॉपर्टी म्हणजे मुळात काय तर केमिकल रिॲक्शन्स. कारण केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण आता बरेचसे रिॲक्शनचे चॅप्टर स्टडी केलेले आहेत. त्या रिॲक्शनच्या चॅप्टरमध्ये थोडंफार का असं लक्षात आलं असेल तर केमिकल रिॲक्टिव्हिटी आपण ज्यावेळेला सांगतो किंवा केमिकल प्रॉपर्टी ज्यावेळेला एक्सप्लेन करतो त्याला एक स्पेसिफिक असा सिक्वेन्स आहे बघा. त्याच्यामध्ये रिॲक्शन विथ हायड्रोजन, रिॲक्शन विथ ऑक्सिजन, रिॲक्शन विथ ॲसिड, रिॲक्शन विथ बेस, त्याच्यानंतर रिॲक्शन विथ ॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर ॲसिटिक अनहायड्राइड. म्हणजे अशा काही रिॲक्शन्स आहेत की ज्या स्टँडर्ड कंडिशन्सला त्या रिॲक्शन येतात. म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या पार्टची केमिकल रिॲक्टिव्हिटी सांगायची असेल तर त्याचा एक सिक्वेन्स तयार असतो बघा. त्या पद्धतीनं आपल्याला केमिकल रिॲक्टिव्हिटी सांगणं गरजेचं आहे. मग त्या रिॲक्टिव्हिटीच्या त्या काही वेळेला काही एलिमेंट्स देतात, काही वेळेला काही कंपाऊंड्स त्या प्रॉपर्टी देतील. मग आता आपलं चाललंय ते काय चाललंय पिरियडिक टेबलचं स्टडी चाललंय. म्हणजे आता ह्या प्रॉपर्टी कशा असणार आहेत इलेमेंटल स्टेटला. म्हणजे प्रत्येक इलेमेंट ती केमिकल प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो का, करत असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही व्हेरिएबल पॉईंट्स येतील ते सगळे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा केमिकल प्रॉपर्टी आहेत. आता आपल्याला चॅप्टरमध्ये जे बघायचं आहे ना ते असं ग्रुप 16, 17, 18 तिन्ही ग्रुपचे एक टाईपचे केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायचे आहेत. त्यामुळे सोपं आहे. प्रत्येक पार्ट मी एकच केमिकल प्रॉपर्टी घेणार आहे. तर त्याच्यामध्ये आता पहिलं ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट जे आहे त्या पहिल्या तिन्ही ग्रुपच्या सांगायच्या. त्याच्यानंतर पुढं रिॲक्शन विथ हायड्रोजन आहे, रिॲक्शन विथ हॅलोजन आहे, रिॲक्शन विथ ॲसिड आहे, रिॲक्शन विथ बेस आहे. म्हणजे प्रत्येकाची काय रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शन नंतर मिळणाऱ्या कंपाऊंडमध्ये जे काही एक्सप्लेनेशन असेल ते कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. हा चॅप्टर बघायला गेला तर JEE नीटसाठी अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. कारण त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी ऑर्डर म्हणा किंवा एखाद्याचं कंपाऊंड फॉर्मेशन टेंडन्सी म्हणा किंवा एक्झॅक्ट रिॲक्टिव्हिटी म्हणा, ॲसिडसोबतची एखादी रिॲक्शन बघा, ऑक्सिजनसोबतची रिॲक्शन, म्हणजे हा सगळा पार्ट जो आहे हा स्पेशल केससाठी स्टडीसाठी येते. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यात ग्रुपच्या प्रॉपर्टी सांगितलेलं नाही. जे समजा एखादा एलिमेंट दिला आणि त्याच्या प्रॉपर्टी सांगितल्या की टोटल ग्रुपला ते अप्लाय होतात. हां, देताना त्या टाईपमध्ये दिले पण प्रत्येक एलिमेंटशी रिलेटेड तो पॉईंट त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा चॅप्टर जो आहे तो JEE आणि नीटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. शक्य असेल तेवढे याच्यातल्या व्हॅल्यू परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता परवाच्या काही इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू वगैरे किंवा हा पार्ट जो आहे हा कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यातला बराचसा पार्ट आपण 11th पण स्टडी केला आहे. कारण पिरियडिक टेबल नावाचं जे चॅप्टर होतं त्याच्यामध्ये आपण ते स्टडी केलं होतं. आता फक्त काय करायचं आहे त्या स्पेशल ग्रुपचं स्टडी करताना त्याच्याशी रिलेटेडच फक्त ते पॉईंट सांगता आले पाहिजे. आता त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्टिव्हिटी ज्यावेळेला आपण स्टार्ट करतो त्याला केमिकल रिॲक्शनचा पार्ट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी जी आहे मेन प्रॉपर्टी ती म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. ज्यावेळेला आपल्याला केमिकल रिॲक्शन्स मिळतात त्यावेळेला आपण बरेचसे कंपाऊंड फॉर्मेशन करतो. कारण आपण आता स्टडी काय करायला लागलो इलेमेंटल स्टेट ऑक्सिडेशन स्टेट स्टडी करणार आहे. म्हणजे याचा अर्थ बरेचसे कंपाऊंड थोडक्यात तयार करतात. मग आता आपल्या एक जुनी कन्सेप्ट होती की हां व्हॅलन्सी करून आपण बॉन्ड फॉर्मेशन करतो, कंपाऊंड फॉर्मेशन करतो, बरोबर. हां ठीक आहे, व्हॅलन्सी ही पहिली ऑक्सिडेशन स्टेट असते. पण एखाद्या एलिमेंटसाठी त्याच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स पण असतात. आणि काही वेळेला काही एक्सेप्शनल केसेस अशा असतात की जिथं आपण कन्सिडर करताना तीच ऑक्सिडेशन स्टेट मिळत असतं असं होत नाही. एखाद्या दुसऱ्या कंपाऊंडसाठी तो एलिमेंट जो आहे तो वेगळी ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. आणि ते का दाखवलं याचं रिझन किंवा याच्या कन्सेप्ट जे आहे त्या टोटली डिफरंट असतात. काही वेळेला त्याला चार्ज किंवा काही आपले गेल्या वर्षीच्या रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टरमधले रूल्स आहेत त्या रूल्सचं ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्या काही कन्सेप्ट ज्या आहेत काही कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये त्याचे ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स असतील त्या कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. आता जे काही बोर्डवरती मी लिहिणार आहे ते सगळं परफेक्ट पाहिजे. हे आपल्याला सेंटेन्स फॉर्ममध्ये लिहायचं नाही असं नाही, पण प्रत्येकाचे ऑक्सिडेशन स्टेट क्लिअरली येतील. म्हणजे प्रत्येकाशी रिलेटेड काही ना काही ते सेपरेट पॉईंट्स आहेत ते सगळे आपल्याला सांगता आले पाहिजे. आता त्याच्यामध्ये पहिला ग्रुप आहे आपला ग्रुप 16 एलिमेंट्स, दुसरा आहे ग्रुप 17 एलिमेंट्स आणि तिसरा पार्ट आहे तो ग्रुप 18 एलिमेंट्स. त्यातलं पहिलं आहे ग्रुप 16 एलिमेंट्स. ग्रुप 16 एलिमेंट्समध्ये आपले ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम असे टोटल काय आहे तर 5 एलिमेंट्स आपल्याकडं स्टडीसाठी आहे. त्याच्यातला पार्ट पोलोनियम हा जो मेंबर आहे ना हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे त्याला ऑक्सिडेशन स्टेट किंवा बाकीच्या प्रॉपर्टी किंवा केमिकल रिॲक्टिव्हिटी फारच कमी म्हणजे त्याला ऑक्सिजन म्हटलं तरी चालेल. कारण ज्याला म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी
लिमिट प्रॉपर्टी आहे, रे इमिशन प्रॉपर्टी आहे, त्याला हाफ लाईफ पिरियड आहे म्हणजे त्याला डीके कॉन्स्टंट आहे. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनसाठी जी स्टॅबिलिटी आपल्याला हवी असते तो कदाचित मेंबर देणार नाही आहे. त्यामुळे केमिकल रिॲक्टिव्हिटीला लास्टचा मेंबर याही ग्रुपचा आणि त्याही ग्रुपला, त्या ग्रुपला पण असणारा ॲस्टेटाईन. दोन्ही ग्रुपचे शेवटचे मेंबर जे आहेत ते शक्यतो केमिकल रिॲक्टिव्हिटी फार कमी रिप्रेझेंट करते, म्हणजे एखादी दुसरी रिॲक्शन असेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिडेशन स्टेटला फक्त कॉमन विथ ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करतो असं आहे, पण मुळात तो कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व होणार नाही आहे. आता याच्यामध्ये पहिला मेंबर जो आहे तो आपला कोण आहे तर ऑक्सिजन आहे, बरोबर. फर्स्ट मेंबर जो आहे तो ऑक्सिजन आहे. आता ऑक्सिजनशी रिलेटेड बघायला गेलं तर बरेचसे कंपाऊंड असे आहेत की ऑक्सिजनशी रिलेटेड आहेत. आता याच्या आधीही बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलंही असाल, तुम्हाला माहिती असेल तर ऑक्साईड फॉर्मेशन ही जी टेंडन्सी आहे ही प्रत्येक इलेमेंटला ॲपिअरिंग टेंडन्सी आहे, म्हणजे प्रत्येकाला ती कंपल्सरी आहे बघा. पिरियडिक टेबलमधला 0 ग्रुप सोडला ना तर बाकी सगळे इलेमेंट कंपल्सरी ऑक्सिजन बरोबर ट्रीट होतात. मग त्याच्यातले मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल्स, त्याच्यानंतर अल्कली मेटल्स, मेटॅलिक पार्ट जो आहे ना तो काय करतो करस्पॉन्डिंग ऑक्साईड फॉर्मेशन करतो. मेटल ऑक्साईड म्हणजे मेटलच्या सरफेसला ऑक्साईडची एक फिल्म तयार करून कोटिंग केलं असेल तर त्याच्यावरती कंपल्सरी प्रेझेंट असेल. राहिला प्रश्न नॉन मेटलचा, तर नॉन मेटलची सुद्धा ॲक्टिव्हिटी तेवढीच आहे बघा. म्हणजे मेटल असू दे, नॉन मेटल असू दे, मेटलाइड असू दे, करस्पॉन्डिंग सगळेचे सगळे मेंबर तुम्हाला ऑक्साईड फॉर्मेशन देते. मग ऑक्साईड फॉर्मेशन देतील म्हणजे कॉमन मेंबर म्हणून हा जनरल मेंबर म्हणून ओळखला जातो. परवा पण याचा ॲनामलस बिहेवियर पण बघितलं होतं, याच्याकडे बऱ्याचशा प्रॉपर्टी ज्या आहेत त्या डिफरंट आहे. म्हणजे पहिलं आपल्याला हे सांगता आलं पाहिजे ऑक्सिजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय त्याची -2 अशी आहे. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय -2, बरोबर. पुढं बऱ्याच वेळेला हा असे काही कंपाऊंड्स बनवतो की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेटमध्ये व्हेरिएबिलिटी येते. मग ऑक्सिडेशन स्टेटमध्ये व्हेरिएबिलिटी कशावरून येते तर आता असं कन्सिडर कराल की 16 ग्रुपची व्हॅलेन्सी काय 2, हॅलोजन फॅमिलीची काय 1, 0 ग्रुपची व्हॅलेन्सी काय 0, बरोबर. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. त्याच्यावरून ही ऑक्सिडेशन स्टेट लिहिली असं म्हणाल तर तसं नाही आहे. तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 आणि NP3, बरोबर ना, बरोबर ना. नायट्रोजनचं झालं ते नायट्रोजन फॅमिलीचं NS2 NP4 असं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. शक्यतो बाळांनो पहिली ऑक्सिडेशन स्टेट जी असते म्हणजे आता त्या ग्रुपची जर सांगायचं झालं तर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती ही S ऑर्बिटलमध्ये डिपेंड असते. म्हणजे एकतर एक -2 असेल अथवा +2 असेल. म्हणजे व्हॅलन्सी पॉईंटवरती पहिली ऑक्सिडेशन सांगितली जाते ना ती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर दिस ग्रुप असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे त्या ग्रुपची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट विचारली तर ती शक्यतो पहिली ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे व्हॅलन्सी सांगणं गरजेचं आहे. मग ती -2 असेल किंवा +2 असेल, बरोबर. मग आता ऑक्सिजनकडे बघितलं तर त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय झाली -2. पण काही वेळेला तो काही कंपाऊंडसाठी वेगळी ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करतो. त्याच्यामध्ये समजा त्याला OF2चं फॉर्मेशन करायचं असेल OF2 मॉलिक्यूल तर त्यावेळेला तो +2 ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करेल. समजा त्याला हायड्रोजन पेरॉक्साईड Na2O2 सोडियम पेरॉक्साईड म्हणजे पेरॉक्साईड फॉर्मेशन करायचं असेल त्याला त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल +1. म्हणजे कॉमनली ऑल compound formation of oxygen shows -2 common oxidation state, but in formation of OF2 molecule it shows +2 oxidation state and peroxide formation it shows +1 oxidation state. म्हणजे आता हे माहिती पाहिजे की या दोन ऑक्सिडेशन स्टेट काही केससाठीच आहेत तर त्याच्यामध्ये 3च कंपाऊंड दिलेले आहेत आपण. एक म्हणजे ऑक्सिजनचं फ्लोराईड आहे OF2 मोलेक्युल, दुसरा हायड्रोजन पेरॉक्साईड आणि सोडियम पेरॉक्साईड. ह्या 3 कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये फक्त ऑक्सिजनची स्टेट जी आहे ती व्हेरिएबल असेल. जनरली काय दाखवणार तो -2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. आणि ग्रुपची जर विचारली तर तीही माहीत पाहिजे -2 +2 आणि -2च का कॉमन कारण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कशावर डिपेंड असते तर व्हॅलन्सी पहिली ऑक्सिडेशन स्टेट असते ती जी आहे ती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट म्हणून रिप्रेझेंट होते. त्यामुळे ते कशावर आलं वरती जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले NS2 यसमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जे आहे ते P मध्ये जातात पण Pचं जे काही कॉम्बिनेशन किंवा जो काही इन्व्हॉल्वमेंट आहे ती थोडीशी वेगळी आहे. आधी इलेक्ट्रॉन भरताना आपण कशामध्ये भरतो लोअर एनर्जी लेवलला त्यामुळे आधी भरताना काय भरणार S भरणार त्यामुळे रिमूव्ह होताना इलेक्ट्रॉन वाढून त्यातनं पहिल्यांदा रिमूव्ह होणार म्हणजे 2 इलेक्ट्रॉन तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा 2 घेऊ शकता म्हणजे -2 आणि +2 ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट राहील ग्रुपची. आणि त्यातल्या त्यात ऑक्सिजन जे बघायला गेलं तर -2 इन ऑल इट्स कंपाऊंड्स आणि OF2 H2O2 NO2 त्याच्यामध्ये हा काही एक्सेप्शनल केसेस त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे पुढचे कंपाऊंड्स आहेत सल्फर आहे, सेलेनियम आहे आणि टेल्युरियम आहे. यांच्यामध्ये जर ऑक्सिडेशन स्टेट्स तुम्हाला बघायची झाली तर या
+2 +4 and +6. आता याच्यामध्ये -2 जे आहे ती बऱ्याच वेळा हा रिप्रेझेंट करत नाही, म्हणजे प्रत्येक कंपाऊंडकडे बघून व्हेरिएबिलिटी आहे. आता ऑक्सिजनचा ॲनामोलस बिहेवियर आपण परवा बघितलेलं. ॲनामोलस बिहेवियरमध्ये त्याची साईज किंवा सगळ्या प्रॉपर्टी डिफरंट आहे. म्हणजे याचा अर्थ राहिलेले सगळे मेंबर एक साईडला होतील, म्हणजे याची -2 असेल कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, पण यांच्यामध्ये जर बघितला तर अदर एलिमेंट्स +2 +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट, आणि त्याच्यामध्ये जर बघितला तर +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती बाकीच्या मेंबरसाठी काय असेल, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असेल. ओके, म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या रेग्युलरली ते रिप्रेझेंट करतील. +2 दाखवतील, काय +4 दाखवतील, काय +6 दाखवतील, पण शक्यतो कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ह्या तिन्हीमध्ये म्हटलं तर +4 आणि +6 असेल. मग आता असं का वरती जर बघितलं तर आपण कॉमनली -2 पण असू शकते, +2 पण असू शकते, पण सल्फर, सेलेनियम आणि टेरियम हे तिन्ही एलिमेंट काय दाखवणार, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार. कदाचित ते निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारच नाही. आणि हा डिफरन्स आपण ह्याला पण घेऊ शकतो. पण आता ॲनामोलस बिहेवियर पण लक्षात आला असेल थोडंसं याच्यावरून पण, म्हणजे ग्रुपमध्ये पहिल्या मेंबरचं सगळं वेगळं वेगळं असतं, ते तिन्ही पॉईंट माहीत पाहिजे, यांच्यातले ह्या तिन्ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट माहीत पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये फक्त फोकस कशावरती असला पाहिजे, कॉमन ऑक्सिडेशन स्टेटवरती. याच्यावरती करून जेई नीटला स्पेशली क्वेश्चन असतात. आता ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ना, यांच्यापासून शक्यतो सगळेच्या सगळे कंपाऊंड कसे असतात, कोव्हॅलंट कंपाऊंड असतात. म्हणजे त्यातले एकही कंपाऊंड तुम्हाला आयनिक कंपाऊंड मिळणार नाही. म्हणजे तुमचं ऑक्सिजन सोबतचे कंपाऊंड कदाचित मे बी आयनिक असू शकतात, पण याचे सल्फर, सेलेनियम आणि टेरियम, पोलोनियमचा मी मग अशीच विषय बंद केला, या तिन्ही मेंबरची मात्र शक्यतो जास्तीत जास्त कंपाऊंड जे आहेत ते कसे असणार आहेत, कोव्हॅलंट कंपाऊंड, म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. बरोबर, म्हणजे व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणून ते कंपाऊंड फॉर्मेशन देते. काय शंका आहे का बघा, हे झालं ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. है ना, तसंच सेम काय असणार आहे ग्रुप 17 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ग्रुपसाठी काय असणार आहे, NS2 NP5. आता याच्यामध्ये जर बघितला तर याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय येते, -1 या समटाइम्स +1. म्हणजे टोटल ग्रुपची जर बघितला तर -1 असू शकते अथवा +1 असू शकते. पण त्याच्यात काय सांगितलंय बघा, ऑल एलिमेंट्स ऑफ धिस ग्रुप shows common oxidation state -1. बरोबर, यांची ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट बघितलं तर -1 असू शकते, +1 असू शकते, पण यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे सगळ्या एलिमेंटची ती कंपल्सरी काय -1 आहे, आणि इट फॉर्म कोव्हॅलंट कंपाऊंड्स. हे सगळेचे सगळे मेंबर बनवून आपल्याला काय देतात, कोव्हॅलंट कंपाऊंड. म्हणजे रेग्युलरली ऑक्सिडेशन स्टेट, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट सगळ्या एलिमेंटसाठी काय असणार आहे, -1, आणि कंपाऊंड कसे देणार आहेत तुम्हाला, कोव्हॅलंट टाईपचे कंपाऊंड तुम्हाला मिळतील. आता याच्यात पुन्हा फ्लोरीनसाठी बघितला, एकेका मेंबर पुन्हा बघून जाऊया. फ्लोरीनसाठी बघितला तर एक शोज मायनस ऑक्सिडेशन स्टेट, कंपल्सरी तो काय दाखवणार, मायनस ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करेल. पण समजा क्लोरीन घेतला, ब्रोमीन घेतला आणि आयोडीन, यातला पण शेवटचा ॲसिटाईन मेंबर जो आहे तो कसा आहे, रेडिओ आहे, त्याचा विषय आधीच बंद. म्हणजे राहिलं काय, ClBr आहे, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. यांच्यामध्ये मात्र ऑक्सिडेशन स्टेट येताना येतात बाळो, +1 +3 +5 and +7. आता कसं आहे बघा, मग अशी जसं बघितलं ना तसं त्यांच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ती काय सगळ्यात कमी आहे, कारण टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू गोज ऑन डिक्रीजिंग, लेफ्ट हँड साइड टू राईट हँड साइड गोज ऑन इन्क्रीजिंग, बट टॉप टू बॉटम डिक्रीजिंग. जसं जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू डिक्रीज होत जाते तसं तसं बाळू याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती चेंज होत जाते. म्हणजे फ्लोरीनसाठी बघितला तर -1 असेल, हे बाकीचे सगळे एलिमेंट जे आहेत ते लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत, म्हणून हे काय दाखवतात, ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती व्हेरिएबल रिप्रेझेंट करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, याच्यामध्ये जर बघितला तर कॉमनली ऑक्सिडेशन स्टेट जर बघितला तर +4 आणि +6 हे दोन पार्ट जे आहेत ते त्यांच्या कशासाठी असतात, तर ऑक्सो ॲसिड्स, म्हणजे हॅलोजन फॅमिलीमधून काय मिळणार, ऑक्सो ॲसिड जे मिळणार ना, ऑक्सिजन आणि म्हणजे त्या टोटल कंपाऊंडमध्ये फॉर एक्झाम्पल समजा की याच्यातला HOCl याला बोलतात ऑक्सो ॲसिड, म्हणजे हॅलोजन पण असणार, ऑक्सिजन पण असणार, हायड्रोजन पण असणार. त्यांच्यासाठी जर बघितला तर ही ऑक्सिडेशन स्टेट रेग्युलरली ते सगळ्या कंपाऊंडसाठी काय देणार, +1 +3 +5 +7 देणार.
आणि याच्यात सगळ्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1. आता पुन्हा एकदा थोडंसं पटपट बघा. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर ग्रुप 17 elements आर -1. बरोबर. -1 means all elements of this group shows -1 oxidation state as a common oxidation state. है ना. पुढं आता प्रत्येक एलिमेंटशी रिलेटेड आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्याच्यात फर्स्ट आहे फ्लोरीन. फ्लोरीन शोज -1 ऑक्सिडेशन स्टेट इन इट्स ऑल टाइप्स ऑफ कंपाउंड. तो कुठल्याही टाईपचे कंपाउंड्स मध्ये कंपल्सरी त्याची -1 ऑक्सिडेशन स्टेट असेल. तो अदर ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करणार नाही. कारण जसं आपण ऑक्सिजनचा अॅनामोलस बिहेवियर बघितलेलं बघा तसंच आता फ्लोरीनचं पण अॅनामोलस बिहेवियर आहे. त्याची साईज स्मॉलर आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू हायर आहे, आयनायझेशन एन्थॅल्पी हायर आहे. म्हणजे काय असणार आहे त्याला फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट येणार -1. इथं कसं ऑक्सिजन वेगळा होतं ना तसं तर इथं पण फ्लोरीन जो आहे तो वेगळा रिप्रेझेंट करेल. रिमेनिंग एलिमेंट्स क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन शोज +1, +3, +5 and +7 ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ती टॉप टू बॉटम डिक्रीज होते. म्हणजे त्याला -1 पेक्षा ह्या ऑक्सिडेशन स्टेट तो जनरली रिप्रेझेंट करते. हे तिन्ही एलिमेंट्स. आणि पुन्हा क्लोरीन फॉर क्लोरीन अँड ब्रोमीन शोज +4 and +6 ऑक्सिडेशन स्टेट इन इट्स ऑक्सो ॲसिड्स दॅट इज फॉर्मेशन ऑफ HOCl, HOBr etc. त्याच्यामध्ये जर बघितलं तर +4 आणि +6 असेल. म्हणजे आता ओव्हरऑल जर विचार केला तर आयोडीन थोडासा बाजूला राहील. पण क्लोरीन ब्रोमीनसाठी बघा +1, +3, +4, +5, +6, +7 म्हणजे एका कडेने सगळं ऑक्सिडेशन स्टेट्स तुम्हाला भेटते. समजलं. हे झालं ग्रुप 17 एलिमेंट्स. आणि शेवटचा पार्ट आहे पाहून त्याच्यात आपला बरोबर ना ग्रुप 18 एलिमेंट्स. मुळात हा काय सांगितले आपण केमिकली इनर्ट आहे. याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर NS2 NP6 म्हणजे व्हॅलन्सी जी आहे पाहून याची ती काय आहे 0 व्हॅलंट एलिमेंट आहे. म्हणजे व्हॅलन्सी जी आहे ती काय ना 0. कारण टोटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय देते आपल्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करणार. पण आता सध्या जर बघितला म्हणजे रिसेंटली जर बघितला तर बर्थिलॉन नावाचे एक सायंटिस्ट आहे. त्यांनी ना या ग्रुपची रिॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये याचे काही फ्लोराईड सोबतचे कंपाऊंड्स त्यांनी बनवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये ना XeF2 मॉलिक्यूल आहे, त्याच्यानंतर XeF4 मॉलिक्यूल आहे, XeF6 मॉलिक्यूल आहे, XeF6 मॉलिक्यूल आहे, त्याच्यानंतर XeO3 मॉलिक्यूल आहे, त्याच्यानंतर XeFO2 हा एक मॉलिक्यूल आहे. आता याच्यामध्ये जर ऑक्सिडेशन स्टेट बघायचं झालं तर इथं काय आहे ऑक्सिडेशन स्टेट जर बघितलं तर इथं +2 आहे, इथं +4 आहे, इथं +6 आहे आणि इथं पुन्हा +6 येईल. पुन्हा इथं जर बघितलं तर ऑक्सिजनसाठी 2 आहे. बरोबर. म्हणजे -4 झाले. याच्यातली झेनॉनची सांगणार आहे आपण हे -2 -4 झाले. हे -1 म्हणजे Xe साठी काय असणार आहे +5. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं का बघा असे काही कंपाऊंड्स आहेत जे 0 ग्रुपचे फक्त फिजिकल अट्रॅक्टिंग किंवा फिजिकल ट्रॅपिंग आहे. म्हणजे कंट्रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, लूज फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व होईल हा. पण कधी होणार मुळात त्यांच्याकडे टेंडन्सी नाही आहे. का नाही आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू बघितलं तर सगळ्यात हायेस्ट. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात हायेस्ट. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं न्यूक्लिअर चार्ज सगळ्यात हायेस्ट. या सगळ्या गोष्टींच्यामुळे कसं आहे हे इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करत नाही. आणि इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करायचं असेल तर त्यांना हायर आयनायझेशन एन्थॅल्पी आहे. म्हणजे तेवढा बॉन्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी तेवढी एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांची बॉन्ड डिसोसिएशन बॉन्ड फॉर्मेशन एन्थॅल्पी पण काय असणार आहे सगळ्यात हायर. तरी बर्थिलॉन यांनी काय केलं आहे तर काही कंपाऊंड फॉर्मेशन करून दिले. त्याच्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन वगैरे मेंबर नाही आहेत बनवले. तर डायरेक्ट कंपाऊंड कशाचं बनवले झेनॉनचं. झेनॉन डायफ्लोराईड, झेनॉन टेट्राफ्लोराईड, झेनॉन हेक्साफ्लोराईड, झेनॉनचं ऑक्साईड आहे आणि झेनॉनचं हॅलो ऑक्साईड आहे. या सगळ्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट त्यांनी रिप्रेझेंट केली आहे. म्हणजे आपल्याला या ग्रुपसाठी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जर बघायची झाली तर ती कॉमनली अशी सांगता येत नाही. फक्त एका एलिमेंट तुम्ही सांगू शकता +2 +4 +6 +6 +5 etc. समजलं. म्हणजे ग्रुप 16 मध्ये पण आलं, ग्रुप 17 मध्ये पण आलं आणि ग्रुप 18 मध्ये पण आलं. पण हा स्टडी जर तुम्हाला रिसेंट आहे ही ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यांच्यासाठी अप्लाय होणार नाही. कारण मुळात त्या ग्रुपची ॲक्टिव्हिटीज नाही आहे. ते कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. म्हणजे एखादा दुसरा इलेमेंट रिप्रेझेंट करायचा असेल का इन्व्हॉल्व होत असेल तर तेवढ्यासाठी मर्यादित ते ऑक्सिडेशन स्टेट असेल. म्हणजे त्या ऑक्सिडेशन स्टेटला काय राहणार ग्रुपसाठी
लिमिटेशन राहणार. आणि असं का? बॅलन्स 0 आहे, फुल स्टेबल इलेमेंट आहे तो, म्हणजे सगळ्याचे सगळे स्टेबल आहेत, त्यामुळे रिॲक्शनमध्ये शक्यतो भाग घेणार नाहीत. कंपाऊंड फॉर्मेशन करायचं म्हणजे रिॲक्शनमध्ये भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉन जे आहे ते शेअर करावे लागणार, त्याला गेन करावे लागणार, त्याच्यानंतर काही वेळेला ते लूज करावे लागणार. म्हणजे कुठल्याही प्रोसेसमध्ये त्यांना इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय करायला लागणार. समजलं? हा पार्ट झाला पहिला पार्ट, ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 एलिमेंट्स. बोर्डवरती जेवढं लिहिले बाबा ते तोंडपाठ पाहिजे, आणि याच्यावरून तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन करून लिहायचं आहे. सेंटेन्स लिहायला काय प्रॉब्लेम नाही, फक्त हे लिहिलेलं सगळंच्या सगळं कंपल्सरी पाठ पाहिजे. पाठ म्हटलं मी, पाठ पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर आता पुढची प्रॉपर्टी जी आहे ती फॉर्मेशन आहे. समजा हायड्रोजन सोबतची रिॲक्शन, ऑक्सिजन सोबतची रिॲक्शन, हॅलोजन आहे, त्याच्यानंतर मेटल, नॉन मेटल या सगळ्यांची रिॲक्शन स्टडी करायची. समजलं? राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्या